आणि एक महत्त्वाची बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतीच्या पीक विम्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा होताच भरपाईतील मोठी तफावत ही समोर आली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 985 रुपये जमा झाले। विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी भरलेल्या हेक्टरी विमा प्रीमियम एवढी सुद्धा भरपाई मिळालीच नाहीये। सप्टेंबर 2025 मध्ये भूम, परांडा आणि वाशी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत अद्याप मिळाली नाहीये आणि त्यातच आता विमा कंपन्यांकडूनही अत्यल्प भरपाई मिळतेय। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढलाय। धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली पाहायला मिळालेली होती। धाराशिव जिल्ह्यातील खास करून भूम, परांडा आणि वाशी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। यामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालेलं होतं। याच ज्या पिकं आहेत त्या पिकांचा खरीपातील पीक विमा जो आहे तो आता मंजूर झालेला आहे। मात्र या पीक विम्यामध्ये असमान वाटप झाल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। जेवढा प्रीमियम भरला त्यापेक्षा कमी रक्कम जी आहे ती अनेक शेतकऱ्यांना मिळालेली आहे। त्यामुळं शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील वडजी गावचे शेतकरी आहेत। या ठिकाणी बघितलं तर वडजी गावामध्ये आपण आहोत आणि हे शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। मला सांगा, असमान पद्धतीने पीक विम्याचं वाटप झालं असा आरोप तुम्ही करता, नेमकं काय याच्यामध्ये? ज्या दिवशी विमा कंपनीने विमा मंजूर केला, ज्या दिवशी विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊ लागली, त्या दिवसापासून आमच्या गावामध्येच नाही तर वाशी, भूम, परांडा या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस, धाराशिव जिल्ह्यातला सर्वात जास्त पाऊस आमच्या या मतदारसंघात झाला, म्हणजे भूम, परांडा, वाशी। त्यानंतर तेरखेडा मंडळामध्ये, खास करून तेरखेडा मंडळामध्ये विम्याची रक्कम 1 हेक्टरला 1130 रुपये भरणा असताना विमा कंपनीनं फक्त 984 रुपये 85 पैसे विमा दिलेला आहे। म्हणजे भरल्यापेक्षा विमा कमी दिलाय। आणि डास मॅनेजमेंटमध्ये त्यांनी हवामानाचा हे टाकून, तांत्रिक बाबी टाकून त्यांनी विमा कंपनीनं फक्त 2% नुकसान भरपाई दाखवली। मी म्हणतो नसता दिला तरी बरं झालं असतं, शेतकरी थांबले असते, पण शेतकऱ्याची क्रूर चेष्टा केली। मामा काय मागणी असेल, काय मेसेज आहे तुमचा? दाखव बघा की 1003 रुपये 1025 रुपये आला तुम्हाला। 1025 रुपये 3 पैसे। आणि शेतकऱ्याची आत्महत्या त्याच्यामुळेच वाढायला लागली ना। शेतकऱ्याला आशा आहेत ना, भयंकर आशा आहेत जगणे, म्हणजे इमा मिळाला तर काहीतरी उपजीविका होईल ना शेतकऱ्याची। शेतकऱ्याची थट्टा लावली, काही नाही शेतकरी आत्महत्या त्याच्यापेक्षा जास्त करील, हे लक्षात घ्या। मागणी काय असणार तुमची? मागणी त्यांनी इमा हेक्टरी 75 म्हणजे 1700 रुपये देतो म्हणले होते। 17,500 देतो म्हणले होते, पण त्यांनी दिला नाही। फक्त शेतकऱ्याला 900 रुपये म्हणजे काय, अहो तुम्ही नाही दिला तरी चाललं असतं काय। आणि शेतकरी आत्महत्या करायला लागले। खोटं सांगणार नाही, तुम्ही किती जरी पीक कर्ज माफ केलं, शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, काही उपयोग होणार नाही। 100%। फक्त तुम्ही हक्काचे पैसे आहेत ते शेतकऱ्याला मिळावत, बाकीचे काही अपेक्षा नाही। आमची मागणी सर्वांना समान न्याय पाहिजे, असा भेदभाव करता कामा नये। असं काय पूर्ण धाराशिव जिल्हाच आहे, असं काय वेगळं ते काय वेगळ्या राज्यातलं धाराशिव आणि तुळजापूर तालुका वेगळ्या राज्यात नाही आणि भूम, परांडा, वाशी वेगळ्या राज्यात नाही। सगळ्यांना समान न्याय मिळावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा, की हा जो आक्रोश आहे तो शेतकऱ्यांचा पाहायला मिळतो। कुठेतरी जर नुकसान जर मोठ्या प्रमाणात झालं असेल तर आम्हाला मदत देखील तेवढीच मिळाली पाहिजे, विमा देखील तेवढा मिळाला पाहिजे, अशी मागणी जी आहे शेतकरी करतात पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, वडजी, धाराशिव।